हॅलो. तर आज विशेष काय? तर आज आहे माझा वाढदिवस. तर दिवसाची सुरुवात मस्त असं कोमट पाणी पिऊन केली. तसं तर रोजच पिते आणि असं म्हणतात की पाणी मग गरम असो की थंड बसून प्यायला पाहिजे. पण रोजच्या कामाच्या गडबडीमध्ये बसून पिणंच होईल असं नाही. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच आपण बायका पाणी हे बसून प्यायला पाहिजे. आणि बदाम मी रात्री भिजत घालते निरमईसाठी आणि त्यामध्ये 2-4 बदाम मी सुद्धा खाऊन घेते. नाश्त्यामध्ये होता फ्राय केलेला भात आणि तिळगुळाचा लाडू. मस्त असा नाश्ता केला आणि आपल्या कामाला लागली. काम म्हणजे थोडीफार साफसफाई. आज वाढदिवस आहे म्हणूनच नाही, तर आज माझा पिल्लू थोडा बाहेर गेला होता फिरायला, तर मला वेळ मिळाला म्हणून मी हे कोपरे साफ करून घेत आहे. कारण आजकाल ना या कामाला वेळच मिळत नाही. रोजचीच रूटीन असते, झाडू, पोछा, स्वयंपाक वगैरे. पण हे जे मग एक्स्ट्राचे कामं असतात ते मी त्याचं मूड पाहून करते. आणि त्याला जे सांभाळतात जसे मिस्टर वगैरे, तर त्यांचंसुद्धा मूड पाहूनच मी कामाला हात टाकते. आणि मी एकदाच असा खूप सारा पसारा काढत नाही, रोज एक एक कॉर्नर अशी साफसफाई करून घेते. कारण छोटं बाळ आहे, जर त्याला राहणं नाही झालं तर मग घरात आपलीही चिडचिड होते आणि मग सांभाळणाऱ्याची होते. आणि आज मस्त देवघरसुद्धा साफ करून घेतलं, त्यानंतर देवसुद्धा घासून घेतले आणि मग पूजेला लागली. तर हे फुलं मी बाहेरून मागवले, कारण पूजा करताना जर फुलंच नसेल तर पूजाही अर्धवट असल्यासारखी वाटते. तर आज मस्त अशी पूजा करून घेतली. तशी नेहमीच करते, वाढदिवस आहे म्हणून असं विशेष काही नाही. तर कुणाकुणाला घरामध्ये स्वच्छता किंवा मग देवघर एकदम साफसुथरं, दिवा जळत असलेला, पूजा झालेली, हे सगळं कोणाकोणाला आवडतात मला कमेंटमध्ये सांगा. कारण मला तरी ही आवडते गोष्ट आणि मला असं वाटते की या सगळ्यांमुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते, चांगले व्हायब्रेशन मिळते. आणि म्हणून मी रोज न चुकता पूजा करते. दिवा माझा हा दिवसभर जळत राहतो आणि दिवसभर पुरेल एवढंच मी त्या दिव्यामध्ये तेल टाकते. आणि एकीकडे मी पिल्लूला असं झोका देत होती आणि मस्त अशी पूजा झाली. आणि एकदम डायरेक्ट मी तुम्हाला मिळत आहे सायंकाळी, कारण माझ्या घरी पाहुणे आले, त्यामुळे बाकीचा व्लॉग मी शूट नाही केला. आणि तेही आता तुम्हाला भेटत आहे किचनमध्ये. तर किचनमध्ये मी स्वयंपाक करत आहे, तेही 8 लोकांचा. आता तुम्ही म्हणाल घरात तर 3 जण आहे, मग 8 लोक. तर आज आहे माझा वाढदिवस, तर त्यानिमित्ताने आले माझे सासू सासरे आणि माझे आईबाबा, जे या गावातच राहतात, आणि माझा भाऊ वगैरे. तर त्यांच्यासाठी म्हणून मी इथे मटर पनीरची भाजी, भात, पोळ्या, डाळ आणि मग जिलेबी बाहेरून मागवली. तर असा हा माझा वाढदिवस स्पेशल स्वयंपाक होता. तर निर्मईने ना मार्केटमध्ये जाऊन केक आणला होता. तर या सर्वांची ना मुलांना खूप जास्त हौस असते, तर त्यांची हौस पूर्ण करण्यासाठीच आपल्याला हे सगळे सेलिब्रेशन करावं लागते. आणि माझा पिल्लू ना आजकाल हायफाय द्यायला खूप शिकला आहे, किंवा हँडशेकसुद्धा. तर तो मला हँडशेक करत होता, तर मला खूप छान फील होत होतं की तो मला बड्डे विश करत आहे वगैरे. आणि खरं सांगू तर लहानपणी आमचे असे वाढदिवस वगैरे झाले नाही, कारण तेव्हा कुठे वाढदिवस वगैरे असे काही नव्हतेच. आणि काही जर चांगल्या घरचे असेल तर होत होते. तर हे ऑप्शन वगैरे पाहून मला वेगळीच फिलिंग येत होती. आणि खरं सांगू, मला बड्डे सेलिब्रेट वगैरे हे अजिबात आवडत नाही. असं वाटते त्यापेक्षा गरजू लोकांना जर थोडीफार मदत केली तर ते बेस्ट राहील. पण फॅमिलीच्या आग्रहाखातीर हे सगळं करावं लागते कधी कधी. तर मस्त असं सेलिब्रेशन झालं, सगळेच होते, छान वाटलं. आणि आमच्यापेक्षा जास्त पिल्लू जास्त एन्जॉय करत होता. आणि ही माझी आई आहे आणि आधीच्या ज्या होत्या त्या सासूबाई आहे. तर औक्षण वगैरे झालं, त्यानंतर आम्ही केक कटिंग केली. माझ्यापेक्षा जास्त घाई पिल्लूलाच होत होती, कारण आजकालची पिढी ना खूप शार्प आहे, त्यांना काहीच सांगावं नाही लागत. आणि केककडे त्याचा तोल जास्तच जात होता आणि त्यालाच असं वाटत होतं की काय सुरू आहे. तो खूप जास्त एन्जॉय करत होता, छान वाटलं. तर केक कटिंग झाली, त्यानंतर जे गाणं असतं बड्डेचं, तर ते सगळे वेगवेगळं म्हणत होते. जसं आजी लोकांना जे त्यांच्या शाळेत शिकवलं वगैरे असेल त्यानुसार ते म्हणत होते. निर्मई आपल्या शाळेचं म्हणत होते. तर असं खूप वेगळं असं सेलिब्रेट झालं, सगळे आपापल्यानुसार म्हणत होते आणि सगळे आनंदात होते. तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाला. सर्वांनी केक चारून दिला आणि केक खाऊन तर अर्धवट पोटच भरलं होतं, मग जेवायची काही इच्छा नव्हती. आणि मग खूप उशीर झाला होता. आता समजलं होतं की आता पिल्लू जास्त वेळ राहू शकत नाही. मग फटाफट चेंज केलं आणि जेवण वाढायला घेतलं. पात्र वाढले आणि आधी या सर्वांना बसवलं, आई बाबा, सासू सासरे यांना जेवायला दिलं. आणि त्यानंतर मग मी सुद्धा जेवण करून घेतलं आणि खूप असं सकाळपासून थकल्यासारखं होत होतं.
तर पात्र वाढले, हे सर्व जेवण केले, मी सुद्धा केलं. तर असा झाला माझा आजचा दिवस, वाढदिवसाचा दिवस असा तर तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करावं लागेल. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.